नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दिवसभरातल्या जगातल्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. वेगवान स्वरूपाच्या या घडामोडी आहेत. सुरुवात करूया. अमेरिकेत जॉर्जियाच्या हत्येवरून सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय. आता एका अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. लास वेगासमध्ये अधिकाऱ्याला ठार करण्यात आलं. गेल्या काही तासांमधली अमेरिकेतलं हे दुसरं हत्याकांड असल्याचं समोर आलंय. जॉर्जियाची पोलिसांनी हत्या केल्यानंतर कृष्णवर्णीय लोकांची संपूर्ण अमेरिकेत हिंसक आंदोलनं सुरू आहेत. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत उसळलेला हिंसाचार अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. न्यूयॉर्कमध्येही वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली. शहरातील अनेक भागांमध्ये आंदोलकांनी सरकारी मालमत्ता आणि दुकानांची तोडफोड केली, तर काही भागात लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूटही केली. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर सुरू असलेलं आंदोलन सियाटलच्या रस्त्यांवर सुद्धा बघायला मिळतंय. सियाटलच्या सिटी हॉलच्या बाहेर निदर्शनं केल्यानंतर आंदोलकांनी राजधानी हिलच्या दिशेनं कूच केली. सियाटलमध्ये संध्याकाळी 5 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सियाटलच्या शहरांमध्ये पुन्हा हिंसक वातावरण निर्माण झालं. काही दुकानं फोडण्यात आली, काही दुकानांमध्ये लुटमारही करण्यात आली. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जॉर्ज याच्या हत्येनंतर तीव्र पडसाद उमटतायत. आंदोलकांनी हिंसक आंदोलन सुरू केले, त्यामुळे अनेक भागांमधून आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. वाढत्या हिंसाचारामुळे न्यूयॉर्कमधील अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये आंदोलनाचं कव्हरेज करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराचा कॅमेरा पोलिसांनी तोडलाय. आंदोलनाचं लाईव्ह कव्हरेज सुरू असताना अमेरिकेतील पोलिसांनी कॅमेरा तोडला. कॅमेरा तोडल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. अमेरिकेच्या पोलिसांच्या या कृतीचा मीडियातून निषेध व्यक्त केला जातोय. पोलिसांच्या मारहाणीत पत्रकार जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू घोषित करण्यात आलाय. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या निदर्शनांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कर्फ्यू घोषित करण्यात आलाय. कोलंबियामध्ये आज संध्याकाळी 7 पर्यंत कर्फ्यू असणार आहे. सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना संबोधित केलं. याआधी व्हाईट हाऊस बाहेरील सगळ्या निदर्शकांना पोलिसांनी शांततेच्या मार्गाने दूर सारलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील सगळ्या राज्यपालांना निदर्शनं रोखण्यासाठी नॅशनल गार्डच्या तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले. अमेरिकेत सुरू असलेल्या निदर्शनाचा अमेरिकेतील व्यवसायांना सर्वाधिक फटका बसतोय. या निदर्शनांचा फायदा घेत शहरांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झालेला आहे. सॅन मोनिका, कॅलिफोर्निया अशा अनेक शहरांमध्ये निदर्शनादरम्यान लुटारूंनी दुकानांच्या काचा फोडून दुकानांमधील सामानाची लुटालूट केलेली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सोमवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये अनेक निदर्शकांना अटक करण्यात आली. अमेरिकेत पोलिसांमुळे एका कृष्णवर्णीय तरुणाचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र निदर्शनं सुरू झाली आहेत. या निदर्शकांना पांगवण्याकरता पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर केला जातोय. आतापर्यंत अनेकांना अटकही करण्यात आली आहे. अमेरिकेतील इलिनॉयचे राज्यपाल जे.बी. प्रित्झर यांनी जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येविरोधात सुरू असलेल्या हिंसक निषेधावर नियंत्रण मिळवण्याकरता प्रयत्न सुरू केलेले आहेत. याकरता स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता 250 अतिरिक्त इलिनॉय नॅशनल गार्ड सैनिक शहरात तैनात करण्यात आले. वॉशिंग्टनमध्ये सोमवारी निदर्शकांच्या जमावाला पांगवण्याकरता अश्रुधुराचा वापर करावा लागला. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये तीव्र निदर्शनं होत आहेत. अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालेलं आहे. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्याकरता कठोर पावलं उचलावी लागत आहेत. पोर्टलँडमधील ओरेगॉन इथं सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांनी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूविरोधात निदर्शनं करत असलेल्या निदर्शकांना शांततेत निदर्शनं करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. पोलीस अधिकारी आपल्या गुडघ्यांवर आंदोलकांसमोर बसले आणि त्यांना पाठिंबा दर्शवत शांततेत निदर्शनं करण्याचं आवाहन करण्यात आलं. निदर्शकांनी पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शांततेत निदर्शनं करण्याचं आश्वासन दिलं. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये अनेक आंदोलक एकत्र जमले होते. यावेळी निदर्शकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. शहरात कर्फ्यू घोषित करण्यात आलाय. रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू होता. कोरोनाच्या संकटात लाखो लोक एकत्र रस्त्यावर आल्यानं प्रशासन चिंतेत आहे.
जॉर्ज फ्लॉइडच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूनंतर सुरू झालेलं आंदोलन आणि हिंसाचाराचं लोण संपूर्ण अमेरिकेत पोहोचलं। जॉर्जचा लहान भाऊ टेरेन्स फ्लॉइड याने आंदोलकांनी शांतता राखावी असं आवाहन केलं। आपल्याला न्याय मिळायला हवा अशी आशा त्याने व्यक्त केली। सोमवारी टेरेन्स फ्लॉइडनं भाऊ जॉर्ज फ्लॉइडच्या स्मारकाला भेट दिली। कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गेविन न्यूसॉम यांनी नागरिकांना लक्षणं दिसल्यास त्वरित चाचण्या करण्याचं आवाहन केलं आहे। सध्या सुरू असलेल्या निदर्शनांमुळे कोरोना संक्रमितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाला आहे। कोरोनाचा धोका कायम असताना मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करता रस्त्यावर उतरल्यानं धोका अधिक वाढलाय। अमेरिका दुहेरी संकटात सापडली आहे। एकीकडे कोरोनाचा संकट, दुसरीकडे वर्णभेदामुळे अमेरिकेत आगडोंब उसळलाय। पोलिसांकडून जॉर्ज या कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्यानं अमेरिकेतील सगळ्याच राज्यांमध्ये मोठाच हिंसाचार बघायला मिळतोय। लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असल्यानं संकट अधिक गहिरं होत चाललेलं आहे। शेकडो जण एकत्र येत असल्यानं कोरोनाचा फैलाव होण्याची भीती अधिक गडद आहे। जगभरात सलग 6व्या दिवशी 1 लाखांहून अधिक संक्रमितांची नोंद झाली आहे। त्यामुळे संक्रमितांची संख्या 63,61,700 वर जाऊन पोहोचली आहे। गेल्या 24 तासात 3,000हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय, ज्यामुळे मृतांची संख्या 4.25 लाखांहूनही अधिक झाली आहे। जगभरात कोरोनामुळे 3,77,000 जणांचा बळी गेला आहे। अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय। अमेरिकेत एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 18,60,000वर गेली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 1,06,000वर मृत्यू झालेत। समाधानाची बाब म्हणजे 6,15,000वर कोरोना मुक्तही झालेले आहेत। रशियात कोरोनाचा कहर सुरूच आहे। गेल्या महिन्याभरापासून रशियात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसतेय। सध्या रशियात 4,14,000च्या वर कोरोना रुग्ण आहेत, तर 4,800 वर कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। रशियात आतापर्यंत 1,75,000च्या वर कोरोना रुग्णांनी कोरोनावर मातही केलेली आहे। ब्राझील देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसतेय। त्यामुळे अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण आता ब्राझीलमध्ये आहेत। एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5,29,000वर गेली आहे, तर आतापर्यंत 30,000वर कोरोनामुळे मृत्यू झालेत। आतापर्यंत 2,11,000वर कोरोना मुक्तही झालेले आहेत। स्पेनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय। सध्या देशात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 2,86,000च्या वर गेली आहे, तर आतापर्यंत कोरोनानं 27,000वर लोकांचा बळी घेतलाय। दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1,96,000च्या वर कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। स्पेनमध्ये कोरोनाच्या मृत्यूदराचा वाढता आकडा देशाची चिंता वाढवणारा ठरतोय। गेल्या 24 तासात देशात कोरोनानं तब्बल 950 जणांचा बळी घेतलाय। देशात एका दिवसात मृत्यूची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे। मार्च नंतरची कोरोनाच्या मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी बघायला मिळतेय। सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलं। ब्रिटनमध्ये सध्या कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असल्याचं चित्र आहे। त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,76,000वर आहे। चिंताजनक बाब ही की आतापर्यंत कोरोनानं 39,000च्या वर बळी घेतलेत। अमेरिकेनंतर सर्वाधिक बळींची संख्या ब्रिटनमधलीच आहे। इटलीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्या वाढीचं प्रमाण खाली आलंय। सध्या देशात कोरोनाचे एकूण रुग्ण हे 2,33,000च्या वर आहेत, तर आतापर्यंत 33,000वर लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही इटलीमध्ये मोठी आहे। फ्रान्स देशात कोरोना वाढीचा वेग घटलाय। सध्या फ्रान्समध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण 1,89,000च्या वर आहेत, तर 28,833 लोकांचे कोरोनानं बळी घेतलेत। आतापर्यंत कोरोनावर 68,000च्या वर लोकांनी मात केलेली आहे। पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात अमेरिकेनं संमती दर्शवली आहे। त्यासाठी काही अटी घालण्यात आल्यात। WHOनं संघटनेतील भ्रष्टाचार आणि चीनवर आपला असलेला अतिविश्वास समाप्त करावा। असं झालं तरच अमेरिका पुन्हा सहभागी होण्याचा विचार करेल, असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच WHO सोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत। अमेरिकेच्या WHO पासून संबंध तोडण्यावर आता चीननं प्रतिक्रिया दिली आहे। WHOशी पूर्ण संबंध तोडणं हे अमेरिकेचं पॉवर पॉलिटिक्स असल्याचं चीननं म्हटलं आहे। एकमेकांवर आरोप करून कोरोना संपणार नाहीये। या महामारीत राजकारण न करता कोरोनाच्या उपायांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असं चीननं म्हटलंय। ब्राझीलमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रशासनानं काही नियम शिथिल करायला सुरुवात केली आहे।
शहरांमधील काही कपड्यांची दुकानं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकानं सुरू करण्यात आली आहेत. मात्र दुकानदारांना आणि नागरिकांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. पनामामध्ये सोमवारी शहरात घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याकरता राष्ट्रपती लॉरेन्टिनो कॉर्टिझो यांनी अर्थव्यवस्था सुधारण्याकरता काही प्रमाणात व्यवसाय खुले करण्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे. कोलंबियामध्ये लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. मात्र कोलंबियाची राजधानी बोगोटा हे शहर अजूनही बंद आहे. बोगोटामधील मुख्य बाजारपेठेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं ती बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. तसंच कोलंबियातील मोठं शहर मेडेलिनमध्ये शॉपिंग सेंटर्स खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये कोरोना पाठोपाठ आता इबोलाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढतेच आहे. स्वित्झर्लंडमध्ये 2018ला मोबाईलची साथ आली होती. तेव्हा इबोलानं 2243 जणांचा बळी घेतला होता. मात्र आता पुन्हा इबोलाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानं या कोरोनाच्या संकटात देशावर आणखीनच एक इबोलाचं संकट उभं राहिलंय. यूकेमध्ये कोरोनाच्या महामारीनंतर परिस्थिती काहीशी सुधारायला लागलेली आहे. मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे केवळ 113 लोकांचा मृत्यू झालाय. हा मृतांचा आकडा लॉकडाऊनच्या काळातील सर्वात कमी आकडा आहे. आतापर्यंत ब्रिटनमध्ये एकीकडे 38,489 लोकांचा मृत्यू झालाय. मागील काही आठवड्यांपासून मृतांची संख्या हळूहळू कमी होते आहे. ही समाधानाची बाब आहे. सिंगापूरमध्येही नागरिकांना लॉकडाऊनमधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. काही शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. तर लहान मोठ्या उद्योगांनाही काही नियम आणि अटींसह सुरू करायला परवानगी दिली गेली आहे. कोरोना व्हायरसला रोखण्याकरता सुरुवातीच्या काळात सिंगापूरकडे एक आदर्श मॉडेल म्हणून पाहिलं गेलं होतं. मात्र एप्रिलमध्ये इथेही कोरोनानं कहरच केला. आर्मेनिया देशाचे पंतप्रधान निकोल पाशिनियन यांना कोरोना संसर्ग झालाय. त्यांच्यासह कुटुंबीयही कोरोना संक्रमित झालेले आहेत. पाशिनियन यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं नव्हती. पण सैन्य दलातील काही पथकांना भेट देण्याआधी केलेल्या कोरोना तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या ते विलगीकरणमध्ये आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पाशिनियन यांच्या संपर्कात आलेल्या पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशाचा अर्थप्रवास बिकट ठरणार आहे. अमेरिकी मूडीजनं भारताचे पतमानांकन खाली खेचतानाच देशाला कमी विकास दर व सरकारला वाढत्या वित्तीय तुटीचा सामना करावा लागेल असा इशारा दिला आहे. देशाच्या गुंतवणुकीविषयक आवश्यक अशा वातावरणासाठीचे सार्वभौम पतमानांकन मूडीजच्या गुंतवणूक सेवा विभागाने सध्याच्या BAA2 वरून BAA3 असं कमी केलं आहे. कोरोना संकटाचं आव्हान पेलण्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या योजनांच्या निर्धोक अंमलबजावणीबाबतही मूडीजनं शंका उपस्थित केली आहे. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. मिशिगनचे राज्यपाल ग्रेशेन विटमर यांनी तब्बल 10 आठवड्यांचा लॉकडाऊन उठवण्याची घोषणा केली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल केला असला तरी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 8 जूनपासून मर्यादित क्षमतेने रेस्टॉरंट्स खुली होणार आहेत. उरुग्वे देशानं शाळा पुन्हा सुरू केल्या आहेत. देशातील 600 पेक्षा अधिक प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये तब्बल 80,000 विद्यार्थ्यांनी पुन्हा हजेरी लावली आहे. लॅटिन अमेरिकेतील शाळा सुरू करणारं उरुग्वे हा पहिला देश आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्यानं शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्याचं अध्यक्ष लुईस लॅकले यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलंय. पेरूमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी मोठी धडपड करावी लागतेय. छोट्या छोट्या गावांमध्ये इंटरनेट नेटवर्क नसल्यानं मुलांना टेकड्यांवर नेटवर्कच्या शोधात जावं लागतंय. यासाठी मुलांना खडतर प्रवास करावा लागतोय. मेक्सिकोमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. त्यामुळे आता जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल. मात्र त्यासाठी कसे उपाय करावेत याबद्दल अद्याप काही आराखडा ठरला नसल्याची माहिती राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. मेक्सिकोमध्ये 1 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 10,000 जणांचा मृत्यू झालाय. आता हा आकडा नियंत्रणात येत असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज यांनी दिली आहे. पोर्तुगालमध्ये सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पोर्तुगालची राजधानी लिस्बन या ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट असल्यानं तिथले निर्बंध कायम ठेवले गेलेले आहेत. व्यायामशाळा खुल्या करताना आरोग्य विभागानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करावं लागणार आहे.
व्हेनेझुएलामध्ये व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। जवळपास 2.5 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर व्यवसाय खुले करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सलून्स, ब्युटी पार्लर्स, बांधकाम क्षेत्र आणि बँक पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत असल्यानं हा निर्णय घेतला गेला आहे। क्युबाचा गायक अँड्रेस सँचेज याला लॉकडाऊन काळात नवा प्रेक्षक मिळालाय। लॉकडाऊनमुळे सगळ्याच बेटांवरील गाण्याचे कार्यक्रम बंद आहेत, त्यामुळे अँड्रेस घरातील बाल्कनीवरून गाण्याचे कार्यक्रम सादर करतोय। शेजाऱ्यांसाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी तो गाण्याचे कार्यक्रम सादर करतो आहे। ग्रीस देशानं ओपन एअर सिनेमाला परवानगी दिली आहे। नियमांचं पालन करून सिनेमागृह सुरू करायला परवानगी देण्यात आली। ओपन एअर असल्यानं नियमांचं पालन करणं सोपं जातंय, त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये नियमांचं पालन करून सिनेमागृह सुरू करण्यात आली आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून देशातील सिनेमागृह बंद होती। रशियात आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता देशात 2 महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, मात्र आता नियम शिथिल करण्यात येत आहेत। देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। प्रवासावरील अनेक बंधनं शिथिल करण्यात आली आहेत। विमानतळावर प्रत्येक प्रवाशाचं स्क्रीनिंग केलं जात आहे। रशियामध्ये एक ॲप तयार करण्यात आलं आहे। त्या ॲपच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जात आहे। देशातील प्रत्येक नागरिकावर या ॲपच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे। पुतीन यांनीही या ॲपचं कौतुक केलेलं आहे। कोसोवो देशात लॉकडाऊन असताना सुद्धा देशातील स्वतंत्र मिळवून देणाऱ्यांकरता मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। देशाची सीमा उघडण्यात आली, त्यामुळे सर्बियामधून येणाऱ्या लोकांच्या गाड्यांच्या मोठ्या रांगा सीमेवर बघायला मिळाल्या। तर खेळ, साहित्याचे कार्यक्रम घेण्यास बंदी कायम आहे। देशात सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात आली आहे, मात्र प्रवाशांची संख्या कमी करण्यात आली आहे। तुर्कीमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये नागरिकांना काही प्रमाणावर शिथिलता देण्यात येते। राजधानी अंकारामध्ये काही प्रमाणात दुकानं उघडायला सुरुवात झाली आहे, मात्र तसं असलं तरी बऱ्याच व्यावसायिकांना मात्र व्यवसायांबाबत साशंकता वाटते आहे। अमेरिकेतील बॉस्टन शहरामध्ये आंदोलनादरम्यान मोठं नुकसान झालं आहे। निदर्शकांनी शहरातील दुकानं, गाड्यांच्या काचा फोडल्या। या निदर्शनानंतर आता शहरातील नागरिक आणि दुकानदार दुकानांमध्ये सफाई करताना बघायला मिळत आहेत। सर्वत्र काचा आणि कचरा झाल्यानं नागरिक तो साफ करतायत। या निदर्शनांमुळे दुकानांवर मोठं संकट आलं, दुकानदारांचं मोठं नुकसान झालं। भारत आणि चीन सीमावादावर अमेरिकेकडून वारंवार अनेक वक्तव्य सुरू आहेत। चीनची भूमिका आक्रमक असल्याचं वक्तव्य अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण समितीच्या अध्यक्षांनी केलंय। सगळ्या देशांना नियमांचं पालन करायला हवं असंही त्यांनी स्पष्ट केलं। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे अजून एका टर्मसाठी राष्ट्रपतीपदी विराजमान होऊ शकतात। त्यासाठी रशियाच्या संविधानात काही बदल करावे लागणार आहेत। राज्यघटनेमध्ये बदल करावा की नको यासाठी पुतीन यांनी 1 जुलै रोजी मतदान घेण्याची घोषणा केली आहे।